यवतमाळ विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आता रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। काँग्रेसचे बंडखोर उमेदवार साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज यवतमाळमध्ये जोरदार आंदोलन छेडले। पैशांचा घोडेबाजार झाल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी रस्त्यावर पैसे उधळले, घोषणाबाजी केली आणि साहेबराव कांबळे यांच्या छायाचित्राचा निषेध करत संताप व्यक्त केला। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील राजकीय संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागला आहे। काँग्रेसचे बंडखोर उमेदवार साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत। आज यवतमाळ शहरात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करत महायुती सरकार आणि साहेबराव कांबळे यांच्या विरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर पैसे उधळत सरकार विरोधात घोषणाबाजी केली। लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारचा महायुती सरकारने पैशाचा वापर करून काँग्रेसच्या उमेदवारांवर दबाव आणल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी साहेबराव कांबळे यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप करत त्यांच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध केला। आंदोलनस्थळी निषेधाचे फलक झळकवण्यात आले, तसेच कांबळे यांच्या छायाचित्राला चपला मारून संतप्त कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। संपूर्ण परिसरात 7 खोके एकदम ओके अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते। मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या काँग्रेसकर्त्यांनी हा निर्णय पक्षाच्या विचारसरणीशी आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाशी विश्वासघात असल्याचे म्हटले गेले। काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी देखील साहेबराव कांबळे यांच्यावर पक्षाशी विश्वासघात केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या। विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील हा संघर्ष आता अधिकच तीव्र होत असून याचा निवडणुकीवर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। हे लाचार आहे आणि या लाचार सरकारने या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला काय जे काही प्रलोभन दिलं असेल या प्रकारे त्यांनी लोकशाहीची कुचंबना करणाऱ्या या निषेधचा आणि या जो उमेदवार होता ज्यांनी आपल्या संविधानाच्या लोकशाहीच्या मूल्याला पायदळी तुडवलं त्यांनी केवळ काँग्रेसचाच विश्वासघात केला नाही तर महायुतीचा विश्वासघात केला, यवतमाळ जिल्ह्याच्या जनतेचा विश्वासघात केला, महाविकास आघाडीचा विश्वासघात केला, त्यांनी या ठिकाणच्या लोकांचा विश्वासघात केला। अशा विश्वासघाती माणसाचा निषेध करणं गरजेचं आहे। यवतमाळ मध्ये काँग्रेसच्या आंदोलनामुळे विधान परिषद निवडणुकीच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे। साहेबराव कांबळे यांच्या उमेदवारी माघारीनंतर पक्षातील नाराजी उघडपणे समोर आली असून आगामी काळात हा वाद आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।